मारेकऱ्यांची मानसिकता मीडियानं का दाखवली नाही असं विधान केल्यानंतर नामदेव शास्त्री सोशल मीडियात टीकेचे धनी ठरले। त्यानंतर मात्र आज त्यांची भूमिका बदललेली दिसली। दुसरीकडे काही संत आता वाल्याचा वाल्मिक करून गेले अशी टीका सदाभाऊ खोतांनी केली आहे। हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं। इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले। त्या गादीचं जे महात्म्य आहे ते कमी करू नका ना। मीडियानं सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं वक्तव्य करणाऱ्या नामदेव शास्त्री सानपांवर सोशल मीडियात चौफेर टीका झाली। महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका महंत पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीनं अप्रत्यक्षपणे निर्घृण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का अशाही चर्चा रंगल्या। मात्र त्यानंतर शास्त्री सानपांची भूमिका बदललेली दिसली। हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं। कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। मी कधीही वारकरी असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे मी कधी हत्येला सपोर्ट करत नाही। आम्ही शाकाहारी माणसं आहेत, आम्ही प्राणी मारत नाहीत। माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला म्हणजे सपोर्ट करू असं तुम्हाला काय वाटतं? त्याच्यात तास 2 तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो, त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं। आम्ही राजकीय थोडंच बोललेलो आहेत, मला काही त्यात फार कळणार आहे असं नाही। आध्यात्मिक बोललो, मानसिक धैर्य वाढवलं, काही कथा सांगितल्या, काही आध्यात्मिक चर्चा केल्या, आधार दिला। अर्जुन ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये गेला होता त्यावेळेस कृष्णाने आधार दिलेला आहे। यावरून वाल्याचा वाल्मिकी करणारे संत आता न्यू इंडियात आले की काय अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे। म्हणजे बळेची झाला साधू कर्मे करुणी म्हणती भोंदू, डोंगे अंगी लावून राख करशी उघड उघड पाप। आणि म्हणून मला वाटतं की साधू संतांनी समाज घडवावा, समाजाला दिशा द्यावी ही अपेक्षा खऱ्या अर्थानं समाजाची आहे। पण आता इंडियावादी संत जन्माला आले आणि वाल्याचा वाल्मिक करून गेले। का काय अधिकार आहे तुम्हाला? नामदेव शास्त्री सानपांच्या अनेक भूमिका कमालीच्या रंजक आहेत। त्यांना विचारण्यात आलं की जेव्हा पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंनी चिक्की घोटाळ्याचे आरोप केले होते तेव्हा तुम्ही पंकजा मुंडेंना पाठिंबा का दिला नाही। त्यावर शास्त्री म्हणाले की त्यावेळी पंकजा मुंडे माझ्याकडे आल्याच नाहीत, धनंजय मुंडे आले म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला। त्यावर प्रतिप्रश्न झाला की मग उद्या वाल्मिक कराड आला तर त्यालाही पाठिंबा द्याल का? त्यावर शास्त्री म्हणाले की तो नेता नाही, आपण फक्त नेत्यांबद्दल बोलतोय। मी त्यांचं आज एक वाक्य ऐकलं की ती पंकजाताई माझ्याकडे आली म्हणून मी आली नाही म्हणून मी तिची बाजू घेतली नाही, धनंजय मुंडे माझ्याकडे आले म्हणून मी त्यांची बाजू घेतली। त्यांना अजून काहीतरी प्रश्न, कराड आले तर तुम्ही त्यांची बाजू घेल का? तर ते म्हणाले नाही, तो कुठे नेता आहे, असे काहीतरी वक्तव्य करून त्या गादीचं जे महात्म्य आहे ते कमी करू नका ना। भगवानगडावर राजकारण नको म्हणून नामदेव शास्त्रींनी 2016ला पंकजा मुंडेंना विरोध केला होता। त्यावरून मनसे नेते आणि पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनी शास्त्रींच्या भूमिकेवर सवाल केले आहेत। मात्र पंकजा मुंडेंनी यावर कोणतंही भाष्य केलं नाही। एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी झाली की न्यायाचार्य नामदेव शास्त्री अप्रत्यक्ष होईना राजकारणात आले। शास्त्री बुवाने तो बंद केला, पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाचे दार बंद केले। मग आज कोणचं कारण असं घडलं की ते दार पुन्हा राजकारणासाठी उघडले? ते त्यांचे व्यक्त होत राहतात, त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही। ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्या पक्षाचे नेते। घटनेच्या 53 दिवसानंतर धनंजय मुंडेंना गडावर का जावं वाटलं त्याबद्दल विविध चर्चा रंगल्या। गेल्या काही दिवसातला घटनाक्रम पाहिला तर 4 दिवसांपूर्वी अंजली दमानी यांनी मुंडेंविरोधात पुरावे अजित पवार यांच्याकडे दिल्याचं सांगितलं। त्यावर अजित पवारांनी संबंधित कागदपत्रांची यंत्रणांद्वारे शहानिशा करण्याचं आश्वासन दिलं। दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे एका बैठकीनिमित्त दिल्लीला गेले।
दिलेल्या पुराव्यांवर 4 दिवसात कारवाई झाली नाही तर दमानी यांनी कोर्टात जाण्याचं आव्हान दिलं। त्यानंतर अजित पवारांनी बीडमध्ये खंडणीचे आरोप खरे ठरल्यास कारवाईचा इशारा दिला। त्यावर देवेंद्र फडणवीसांनी जी भूमिका अजित पवारांची तीच भूमिका आपली असल्याचं जाहीर केलं। त्यानंतर धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी राहिले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर धनंजय मुंडे भगवानगडावर मुक्कामी राहिले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर केला। आम्ही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून केलेल्या चुका नाही म्हणतायत पण गुन्हे जे त्यांच्या हातून घडलेत त्याच्या विरुद्ध पुराव्यानिशी बोलतोय। वाईट वाटतंय की आपण त्यांचं समर्थन करताय आणि त्यांना थेट भगवानगडाकडनं पाठिंबा मिळालाय। ते स्थान अतिशय पवित्र आहे आणि आम्ही म्हणजे पांडुरंगाचीच मी विनंती करते की त्यांना नैतिकतेच्या आधारे त्यांनी तेवढं तरी जाण व्हावी आणि त्यांनी त्यांचा राजीनामा लवकरात लवकर द्यावा। आपल्यातली एक कट्टरताची विचार ते गप दिशी अध्यात्म विसरून आपले कट्टर विचार भल दिशी एका दिशेला न्यायचे आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणारच ऐकून बलात्कारी खुनी डाके अजिबात नको। तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची काही झाली ती गेलता शेण खायला, तो गेलता डाके टाकायला, ती गेलता थंडाण्या मागायला, लोक मारून टाकायला। त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला पाहिजे होतं। म्हणजे हे शोभणार हे वाक्यच नाही, शोभणार ते त्यांचा दोषच नाही। ही पुरा करता करविता धनंजय मुंडेची टोळी। काल संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही असं म्हणणाऱ्या महंतांनी आज देशमुख कुटुंबियांची जबाबदारी घेण्याचं सांगितलंय। संतोष देशमुखच्या परिवाराची सगळी जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहेत। माणूस परत येत नाही हे सत्य आहे, पण त्यांना जेवढा खर्च लागेल जितका निधी लागेल त्यांच्या लग्नापर्यंत त्यांच्या शिक्षणाचा खर्च पूर्णपणे भगवानगड उचलायला तयार आहेत। अजून काय मदत करू सांगा? अगोदर 150 विद्यार्थी आहेत, 2 व्यक्ती वाढल्याने भगवानगडाला काही फरक पडत नाही। गेल्या 53 दिवसामध्ये डे 1 पासून आतापर्यंत जे कुटुंब आहे आमचं, जे सर्वसामान्य कुटुंब आहे त्याच्या जेवढ्या गरजा असतात मग त्या शालेय आहेत म्हणजे शैक्षणिक आहेत सामाजिक आहेत ते सगळे आत्तापर्यंतचे लोकप्रतिनिधी सामाजिक क्षेत्रातले संप्रदायातले लोक आले आणि त्यांनी त्या गोष्टी उचलल्या आहेत। त्याच्यामुळं आता आमची गरजच ती नाही, आता आम्हाला आधाराची गरज आहे, आता आम्हाला आमच्या न्यायाची गरज आहे। त्या न्यायाच्या गरजेमध्ये कोण काय करतंय हे महत्त्वाचं आहे। तुर्तास काल पक्षांना वाईट राजकीय परिणामांचा इशारा देणाऱ्या महंतांनी आज आपण कधीच राजकीय दबाव आणला नसल्याचं जाहीर केलंय। 30 दिवसापासून मी समाजामध्ये फिरतोय, त्यांच्या सुद्धा भावना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत। कारण की इथे सगळ्यांनाच बोलवणारा धनी असतो आणि हे समाजाला पक्क माहिती आहे। भविष्यात याचे देखील राजकीय वाईट परिणाम होऊ शकतात, याची प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेतली पाहिजे। आणि दबाव टाकण्याचे कामं वारकरी संप्रदाय करत नाहीत आणि वारकऱ्याला फिलॉसॉफरला समजून घ्या मॅडम, हे दबाव टाकण्याचं राजकीय लोकांप्रमाणे महंताला समजणं ही समाजाची पहिली चूक आहे। जर एखादा शब्द जरी माझा चुकीचा गेला असेल तो फिलॉसॉफर बनू नयेत, राजकीय नेत्याप्रमाणे एकाच चाळणीने फिलॉसॉफरला वारकऱ्याला चाळू नका। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।